तर सामना 4 षटकांचा असेल आणि 4 षटकांच्या मॅच साठी 20 मिनिटाचा अवधी असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पण त्यांना ताकीद द्या. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड, शो द टीम, शो द गुड गेम. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही आहेत आणि इथून मात्र बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी ते आलेत. यावं व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु टप्पा खूप चांगला होता आणि तुम्ही डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर आता मात्र डॉट बॉल फेकतो गोलंदाज प्रथमेश देसलेल. आपण पाहू शकता ओम कोटेश्वर बोध संघासाठी किती वर्ष इथे मात्र तो प्रतिनिधित्व करतोय. आता मात्र यावेळेस वर्णी लागली आहे अजय देवगन 11 टीम मधनं. फुल लेन बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इथून चेंडू मात्र डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक यावेळेस नितेश कोंडिलकर होते. स्वतः संघनायक पुन्हा एकदा झाली आहे चूक आणि दरम्यान यावेळेस 2 धावा एकवटल्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना सिंगल धावे एकवटली आणि एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 7 या आकड्यावरती. चला स्पीड अप करा. सामन्याला वेळ घेऊ नका. प्रथमेश लगेच आपण गोलंदाजी करायची आहे. अण्णाला पाहू शकता स्टार्टिंग एंड वरती. राऊंड द विकेट यावेळेस स्वतःच्या पालतूमध्ये गॅदर करते चेंडूला. दरम्यान एक चिक सिंगल आणि एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 8 धाबा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतो आणि गोलंदाज प्रथमेश देसलेचा इथून मात्र पाचारण केलं गेलंय गोलंदाजी मार्क वरती. आठ धाबा स्कोर वरती पाहायला मिळतात. फलंदाज यावेळेस टाकिंग वरती चंद्रकांतला आपण पाहू शकता. चंद्रकांत आणि अण्णा ही जोडी मैदानाच्या मध्ये गेली होती. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. हा प्रकार होता ऑन साइडला वेळेस विकेट करायचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या टप्पा पडल्यानंतर बरदा वेगाने बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल इथून विचार केला तर 8 धाबा स्कोर कार्ड वरती यष्टीचे. पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल आपण पाहू शकता स्कोर कार्ड वरती 8 धाबा लगावल्या गेल्या. नितेश कोंडिलकरला आपण पाहू शकता यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. समोर फलंदाज अण्णाला आपण पाहू शकता. डावकराचा फलंदाज आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ त्याचा राहिलाय. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटकात मात्र संपन्न झाला आणि 8 धाबा स्कोर वरती पाहायला मिळाल्या. यावेळेस आपण पाहू शकता नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारला.
राऊंड विकेट यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या टप्पा पडल्यानंतर बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. गोलंदाज नितेशला आपण पाहू शकता इथून खूप चांगली तो गोलंदाजी करतोय. पहिला बॉल त्याने डॉट फेकला. अण्णाला पाहू शकता स्टार्टिंग इनवरती. नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील तो ठरला होता. फुल्लर लाईन बॉल होता यावेळेस देखील. तीच लाईन पाहायला मिळते, सुरेख लाईन. गोलंदाज कमबॅक करत असताना यावेळेस 2 चेंडू सलग डॉट फेकतोय. नितेशला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती. जय श्रीराम वराडे या टीमसाठी प्रतिनिधित्व तो करतो आणि आता मात्र त्यांना पाहू शकता आपण वैष्णव शिंदे यांच्या अगेन्स्ट खेळ करत असताना. राऊंड विकेट यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. फ्लिक केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते, कोणत्याही प्रकारची चुकी नसणार आहे. आता मात्र तिसऱ्या चेंडूवरती परतावं लागेल परत अण्णाला. अण्णा बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का लागलाय वेळेस डावकुरा त्याच्या फलंदाजाला परतावा लागलाय. 3 चेंडू सलग डॉट पाहायला मिळतात गोलंदाज नितेशच्या माध्यमातून. 2 चेंडूवरती 2 बॉल त्यांनी डॉट फेकले होते. आता मात्र तिसरा बॉल देखील इथे मात्र फलंदाज बाद झाला. आता मात्र चंद्रकांत आणि विष्णू शिंदे यावेळेस स्वतः संघाचे संघ नायक, स्वतः संघाचे संघ पुरस्कर्ते आपण पाहू शकता नॉस्टॉकिंग एंडवरती. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. आता मात्र फसवलं गेले फलंदाजाला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. सलगचा दुसरा धक्का लागत असताना राधाकृष्ण या टीमला फलंदाज बाद. बिग विकेट, बिग लॉस. थँक्यू. अनंत अंबीरला पाहू शकता आपण इनाईट नंबर 4 वरती तो दाखल होता मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मनाच्या मोठेपणाने मागचा मॅचचा मला होता मॅच विष्णू शिंदेने इथून मात्र दिलं होतं ते म्हणजे अनंत अंबीरला. तर त्याचं असं म्हणणं होतं की माझा संघ आणि माझ्या संघातल्या या खेळाडूला हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाऊ दे. राऊंड विकेटने यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतो. यावेळेस नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. राजेश होते एकाच टप्प्यावरती चेंडूला गॅदर करून फेक करते दरम्यान धावा मिळतील त्या दोन धावा आल्या. 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना आपण पाहू शकता 10 धावा. आता मात्र ज्या धावसंख्येला पूर्णपणे आकार लागला होता त्या धावसंख्या आता मात्र पूर्णपणे आपण पाहू शकता 2 धावांनी भर मिळत असताना टीमची टोटल फलकावरती 10 धावा. 3 षटकार जर ठोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल उमेशजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून. राऊंड विकेट ऑन साईडला फटका चांगला पाहिला. मोठा चेस यावेळेस संघर्षाचा शंख नाद करत असताना 1 बॉल ओव्हर द लाईन. 4 रन. चौकार आलाय. चौकाराच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना 14 धावा पारमध्ये स्कोर कार्ड वरती. अनिकेत माथेरेला आपण पाहू शकता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस सांघिक कोट्यातील तिसरं
वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी त्याला इथून मात्र पाचारण केलं गेलं. हवेन का करत असतं यार बैल बॉलिंग ट्रॅकवरती समोर फलंदाज आपण पाहू शकता विष्णू शिंदेला खेळ करण्यासाठी सज्ज झालेला आहे. प्रथमतः स्ट्राईक मिळाली आहे विष्णूला. राहून तुमकडे हा प्रकार बॉल होता ऑन साईडला पारला स्टॉक पाहायला मिळतोय. इथून मात्र क्षेत्ररक्षक तयार होते परंतु त्याच्या हाताला चाटून बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला आणि इरादे पूर्णपणे स्पष्ट करतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती चाचपडत होता विष्णू शिंदेने. आता मात्र स्ट्राईक मिळाली आहे आणि मिळालेल्या संधीचा सोनं तो करतोय. षटकार त्याने ठोकला. आता मात्र पूर्णपणे इरादे स्पष्ट करतोय. 20 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात. धावसंख्येचा ग्राफ आता मात्र वेगाने पुढे जात असताना कोणत असतं यार. अजून एक यावेळेस ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. इथून घराकडे बॉल डीप मध्ये जातोय. नितेश आले चेंडूवरती दरम्यान एक चिक सिंगल एकाच धावीवरती. इथून मात्र समाधान मानावं लागेल. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती इथून मात्र थ्रोपैकी खूप सुरेख पाहायला मिळाली आणि दरम्यान अनंताचा इथून मात्र धाव घेण्याचा माणूस होता परंतु धाडच नव्हतं. एकदा विकेट गेली. एका धाब्याच्या साथीने टीमची पुढे जात असताना 21 धाबा लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज आपण पाहू शकता 2 ते 3 पावलाचा रनअप घेऊन अनिकेत. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो ऑन साईडला. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनंताच्या बॅटमधून स्ट्रोक. 6 धावा षटकार. षटकार आला. षटकाराच्या साथीने टीमची डोटर बेगाने पुढे सरकत असताना 27. यावेळेस लाईन पाहावी लागेल. यस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एकदा जोडली झाली आणि एका धाब्याच्या साथीने टीमची डोटर पुढे सरकत असताना 28 धावा. यावेळेस गोलंदाज अनिकेतच्या अगेन्स्ट ह्याला चढवला गेलाय. गोलंदाज अनंताला आपण पाहू शकता. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आता मात्र परिस्थिती होती गंभीर आणि या गंभीर परिस्थितीमध्ये अनंत हंबीर राहिलाय उभा खंबीर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. यावेळेस काय फलंदाजी करतो अफलातून फलंदाजी. नक्कीच ज्यावेळेस संघ अडचणीत सापडला होता त्यावेळेस नेट नंबर 4 वरती दाखल झाला होता आनंद आणि आता मात्र खूप चांगला तो खेळ करतोय आपल्या टीमसाठी. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. या ओव्हरचा विचार केला तर 3 षटकार तब्बल आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती इथून विष्णूने षटकार ठोकला होता. यावेळेस अलॉंग द कार्पेट बॉल डीप मध्ये येतोय कावकाराच्या क्षेत्रामध्ये. प्रथमेश देशले होते आणि तुम्हाला तुम्ही दुसऱ्या धावेसाठी परतावा लागेल. जोपर्यंत चांगला खेळ करत होता त्या अनंतर आता जावं लागेल तंबूच्या दिशेला. लागणारा मोठा धक्का. बिग विकेट बिग लॉस. एकनाथजी माळी साहेबांचा आवाज ऐकायला मिळाला डीजे मास्टरच्या माध्यमातून. खूप चांगलं संगीत सातत्याने त्यांच्या माध्यमातून गायलं जात आहे. परंतु बाद झाले. यावेळेस आपण पाहू शकता अनंताला चांगला खेळ तो करत होता परंतु आता मात्र त्याला परतावं लागलाय. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल अलॉंग द कार्पेट जातोय. नक्कीच क्षेत्ररक्षकामध्ये इथून मात्र शर्यत लागली होती परंतु बॉल यावेळेस सीमारेषा काढतोय. 4 धावा चौका.
गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅक वरती विजयला आपण पाहू शकता. राऊंड दोघांनी पहिलाच बॉल यावेळेस हा प्रकार होता, पूर्णपणे संधी होती आणि इथून विचार केला तर फुटवर्क नव्हतं, फलंदाजाकडे पदालित्य नव्हतं. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. यावेळेस थोडीशी खराब सुरुवात पाहायला मिळते विजयच्या माध्यमातून. 40 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. यावेळेस पहिला बॉल फेस करत असताना गोलंदाज विजयवरती चढवला हल्ला आणि बोलतोय फलंदाज संजयचा बल्ला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा षटकार. जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझ दोस्तों, क्योंकि बंद पड़ी घड़ी भी दिन में 2 बार सही समय बताती है. ज्यावेळेस संघ अडचणीत सापडला होता असं वाटलं होतं पूर्णपणे बॅकफूट वरती येईल राधाकृष्ण संघ, परंतु आता तो टॉप गिअर मध्ये फलंदाजी करतोय. 2 ओव्हरमध्ये फक्त इथून विचार केला तर 14 धावा होत्या, परंतु आता विचार केला तर या चौथ्या षटकामध्ये टीमची टोटल आपण पाहू शकता 46 धावा. तब्बल इथून विचार केला तर 26 धावा इथून मात्र लगावल्या गेल्या. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन बेटर वॉच क्रिकेट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा भाग मिल्का भाग अशी परिस्थिती असताना चेंडू मात्र डीप मध्ये जातोय आणि शेवटमध्ये इथून मात्र बॉल अडवण्यामध्ये यश आलंय. दरम्यान धावा कितीमध्ये हे देखील आपल्याला पाहायचं आहे. 3 धावा इथून मात्र हरणीच्या वेगानं आणि चित्तेच्या चपळाईनं पूर्ण करत असताना बॅट्समन विष्णू शिंदे आणि संजयला आपण पाहू शकता. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. टीमची टोटल 49 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी एका धावेपासून इथून मात्र वंचित आहेत राधाकृष्ण ही टीम 50%. गोलंदाज विजयला आपण पाहू शकता. एवढेच 3 धावा त्याच्या अगेन्स्ट एकवटल्या गेल्या. या षटकाचा विचार केला तर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 11 धावा खर्च करतोय गोलंदाज 2 चेंडूवरती. 50 धावा इथून मात्र कंप्लीट झालेत राधाकृष्ण टीमच्या. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या, कारण 2 ओव्हरचा विचार केला तर फक्त 14 धावा होत्या आणि त्यानंतर इथून मात्र खूप चांगली फलंदाजी केली आहे. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. परफेक्ट बिटेन होते बॅट. जसा बॉल पुढच्या बॅटच्या रायडर मध्ये आला तसा फेकून दिला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. क्रिकेट तुमच्या अंगात नसून तुमच्या रक्तात असलं पाहिजे आणि तुमची सावली जर निर्माण करायची असेल ना तर ऊन झेलण्याची ताकद आपल्याला ठेवावी लागते आणि इथून मात्र तेच दाखवून देत असताना आपण पाहू शकता फलंदाज विष्णू शिंदे. अगदी वयाची 40 त्यांनी ओलांडले, परंतु खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आला. षटकारी साथीने टीमची टोटल बेगाने पुढे सरकत असताना 56 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती. विजय फुलटॉस होता अनसाईडला घेण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित बॉल आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. दरम्यान चेंडू डीप मध्ये येईल. प्रथमेश देसले होते, आता मात्र चुकी करतात. 2 धावा एक वेळा. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न असेल का? आणि यावेळेस शर्यत लागली होती नक्कीच गोलंदाज आणि फलंदाज मध्ये, परंतु शर्यत जिंकतो तो म्हणजे फलंदाज. सेफ इथून मात्र पॉपिंग क्रीप मध्ये तो पोहोचलाय आणि टीमची टोटल पुन्हा एकदा आपण पाहू शकता. या 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 58 धावा. षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉगरचा षटक, हाणामारीचा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला अजून एक चांगला प्रकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस क्षेत्ररक्षक प्रथमेश आले होते. आता मात्र कोणत्याही प्रकारची चुकी नसणार आहे आणि इथून मात्र टाळ्यांचा गडगडाट आपण पाहू शकता यावेळेस प्रथमेश देसलेसाठी. नक्कीच ज्यावेळेस संघ अडचणीत सापडला होता त्यावेळेस इनाईट नंबर 3 वरती फलंदाज विष्णू शिंदे दाखल झाला होता आणि खूप चांगला खेळ त्यांनी आपल्या टीमसाठी दाखवलाय. गोलंदाज विजय. यावेळेस लाईन पाहावी लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉल भरता वेगाने निघून गेला, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एकदा जोडली जाईल आणि टीमची टोटल यावेळेस 60 धावा स्कोर कार्ड वरती. नक्कीच खूप चांगली यावेळेस फलंदाजी आपण पाहू शकता. यावेळेस देखील समर अँड डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. दोन्ही फलंदाज एकाच इनवरती आपल्याला पाहायला मिळाले आणि
शेवट इथून मात्र गोड केला गोलंदाजी करायचा गोलंदाज विजय नाही, पण तो इथून विचार केला तर 60 धाबा आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा विचार केला तर 14 धाबा होत्या आणि तंतर इथून मात्र विचार केला तर तब्बल 46 धाबा इथून मात्र 2 ओव्हरमध्ये कुठल्यात फलंदाजी करत असताना आपण पाहू शकता टीम राधाकृष्णाईने. साठ धावा बनवल्या गेल्या आणि 61 धावांचा पाठलाग करायचा आहे अजित देगोन टीमला. आणि याचं धावतं वर्णन तुम्हाला ऐकवण्यासाठी मी इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक महेश धुळे सर यांना. धन्यवाद. धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद राहुलजी चव्हाण. पुनश्च एकदा तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. 61 धावांची गरज आहे. 15.25च्या सरासरीने प्रति षटकामागे धावगती मेंटेन करायची आहे. फलंदाजी करत असताना अजय देवगन 11 या संघाला. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सख्खे बंधू तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला नितेश आणि दुसऱ्या बाजूला राजेश. सख्खे बंधू नाही आहेत कारण दोन्ही कोंडिलकर असतील, परंतु एकाच गावातून हे 2 खेळाडू आहेत. पहिलाच बॉल यावेळेस नितेशसाठी अखोट टप्प्याचा आणि त्या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे संघर्षमय चौकार आपण पाहतोय. रन्स मिळतात 4. जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळते आणि पहिल्या बॉलवरती आक्रमणाला सुरुवात झाली आहे. किशोर देशमुखच्या अगेन्स्ट हा चौकार आला नितेश कोंडिलकरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा यावेळेस अतिशय चांगली लाईन पाहायला मिळते, परंतु यावेळेस पंच आमच्याकडे लक्ष वेधून घेतात. स्ट्रॉंग अपील अशा कारणाने केली. कदाचित हा वाईट चेंडू या ठिकाणी अगदी मी तर म्हणेन डोळ्यावरती पाझर आणण्याचं काम करतात. आणि यावेळेस गोलंदाज किशोर देशमुखला पाहिलं आपण आणि एसटी रक्षक असतील त्यांच्यानंतर सर्व खेळाडू अगदी शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट स्क्वेअर लेग, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन मिड ऑफ हे शतक्षक आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट कव्हर गोलंदाज किशोर तयार. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा फटका चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. जवळपास चेंडू पडल्यानंतर सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा अजून एक चौकार आपण पाहतोय. फलंदाज नितेशच्या बॅटमधून.
मात्र पुढे सरकते 8 या आकड्यावरती 61 9 धावा धावफलकावरती आहेत. एक स्वेर चेंडू पाहिला, माफ करा 9 धावा धावफलकावरती आहेत आणि सुरुवात अत्यंत चांगली आहे. अजय देवगण 11 या संघाची आपण पाहतोय आणि अजय देवगण 11 संघाला लागणारा हा पहिला धक्का आपण पाहतोय. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला चंद्रकांतच्या माध्यमातून आणि धक्का क्रमांक पहिला लागणार असताना नितेशच्या स्वरूपात नितेश बॅक टू द पॅव्हिलियन. ज्या नितेश कोंडिलकरने 2 चौकार लगावले त्या नितेशला मात्र बाद करण्यात यश आलंय. गोलंदाज किशोर देशमुखचं कौतुक करावं तितकं कमी आणि सुरुवातीला अत्यंत चांगली गोलंदाजी त्याची राहिल्या. कोलवा टप्प्याचा बॉल यावेळेस इनसाइड यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र बाद होतात. पाचची कडा लागली आणि यष्टांवरती चेंडू वाजवत असताना आपण पाहतोय मैदानावरती लागणारा हा दुसरा धक्का. नितेश नंतर राजेश तुचल मैं आया. देशमुख वरती हल्ला केला ना 2 चौकार आलेला अजय देवगण या संघाच्या वतीने नितेश कोंडिलकर त्याला मात्र बाद केला. हे सांगत असताना की किशोर देशमुख स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते, नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. यावेळेस इथे ऑन साइड आला होता कार्पेट फटका चांगला पाहायला मिळतोय. शतक त्या ठिकाणी जाणार यावेळेस घडलं काय आणि अत्यंत यावेळेस मोठी चूक पाहायला मिळते आणि रन्स मिळतात यावेळेस 4 आणि हा येतोय चौकार. साईनाथ चाळकीला तुम्ही पाहू शकाल आणि नॉस्ट्रागिनला प्रथम मॅच दिसले. पहिल्याच बॉलवरती आला चौकार साईनाथच्या बॅट मधून. यावेळेस असून एक चांगला फटका साईनाथच्या बॅट मधून आपण पाहतोय. ओपन क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार आणि साईनाथ इथे 10 का दम दाखवत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय अजय देवगण 11 संघाची धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला 2 चौकार पाहिले आणि त्यानंतर 2 फलंदाज बाद झाले, परंतु या मॅच मध्ये अजूनही जान टाकत असताना साईनाथ चालकेला मी पाहिलंय. न कद बडा न पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. यानी या मॅच मध्ये साईनाथ चालकेने दाखवलाय 10 का दम. व्हाट अ शॉट. यहाँ भी होगा प्रत्येक विकेटसाठी अनंत आंबेसाने पारितोषिक येत 100 रुपयाचा. उमेश देशमुख आणि भावेश पादारे या 2 मान्यवरांकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. धावा फलकामध्ये 19. सुरुवातीला आपण पाहिला तर 15.25 च्या सरासरीने जीवन चिडा आपल्याला या मॅच मध्ये आस्किंग रन रेट होता अजय देवगण या संघाला, परंतु इथे उच्चांक गाठत असताना या षटकामध्ये तब्बल 19 धावा त्यांनी नोंदवल्या. समीकरण वेगळं पाहायला मिळेल आम्हाला. नक्कीच आमच्या ओमसा एमटीसी लाईव्हचे ऑफिशियल अपडेटर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. येणारे 18 चेंडू आणि 43 धावांची गरज.
यावेळेस इथे फटका चांगला आहे. राजसमर्थ 4 आहे तो पहिला चौकार अनंत आंबेरच्या आगीस. मॅच मध्ये आपण पाहतोय प्रथमेश देसलेने सर्वांना इम्प्रेस केलंय. काय फलंदाजी केली आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं प्रथमेशची खेळी आणि सेकंड मॅच मध्ये पाहिलं आणि आता देखील या मॅच मध्ये अत्यंत चांगली कामगिरी करत असताना हा खेळाडू प्रथमेश देसले. 19 धावा आपण पहिल्या षटकामध्ये पाहिला. हा चौकार आला. एकंदरीत धावा फलकामध्ये 23. 61 धावांची गरज आहे. म्हणजे आता समीकरण येणारे 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. या वेळेस कोलर टप्प्याचा बॉल आला कार्पेटने मिडॉपला आणि यावेळेस घडलं काय. नशीब बलवंतर म्हणावं लागेल. तर धाव संघ फलकामध्ये आपण पाहिली तर प्रथमेश देसलेने नकार दिला. एकच धाव तिथे एकवटली गेली. एक अत्यंत महत्वाची सूचना तर नक्कीच आपण पाहिलं तर तुषार देशमुख जो मोरिया बॉईजचा खेळाडू आहे. कधी मैदानावरती आला 3 चेंडू 3 षटकार ज्यांनी लगावले तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल जे पुण्यावरून मान्यवर या ठिकाणी आले सचिनजी देशमुख ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावण्यात आलंय. खास तुषारसाठी आणि तुषारची मॅच पाहण्यासाठी आज पुण्यावरून मुंबईला ते खास रवाना झालेत. धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतो यावेळेस जीवन आम्हाला सांगतात की 25 धावा. सकाळपासून आपण लयलूट केली जाते. तुषार देशमुख म्हटला तर सर्वांचा आवडीचा खेळाडू आणि यावेळेस आपण पाहतो मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळेस फलंदाज होईल बाद. बादच्या रूपानं मात्र परतावा लागतंय. साईनाथ साळकेला देखील 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. याच दरम्यान आपण पाहिलं तर अनंत आंबीरला सफलता मिळते. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना 61 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आणि 61 धावा इथून बनवावा लागतील. तर फलंदाजी करत असताना अजय देवगण 11 या संघाला. यावेळेस समरण डिलिव्हरी प्रथमेश आपण पाहतोय फुटवरचा वापर नाहीये. पद लालित्य नाहीये. बॅटम पॅडच्या मधोमध चेंडू निघून चालला. यावेळेस यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा देखील चेंडू डॉट. थोडासा सामना स्पीडअप करा जेणेकरून आज भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आणि 4:30 होत आहेत. 6:16 सूर्यास्त आपल्याला पाहायला मिळेल 6:16. आज थोडासा दिवस आपल्याला मोठा झालेला पाहायला मिळेल आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला सूर्यास्ताचा वेळ नक्कीच दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळेल. परंतु आज 6:16 धावसंख्या फलकामध्ये आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 25 धावा 13 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. आकोटप्प्याचा बॉल आता मॉलला येऊन दिलं आणि आता मात्र प्रथमेश देसलेला देखील परतावं लागतंय. धक्का क्रमांक आपण पाहतोय अजून एक लागत असताना विष्णू शिंदेने टिपला असेल. संपुष्टात आला फलंदाज प्रथमेश देसलेचा खेळ. छत्तीस धावांची गरज. सामना होता कुठे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज होती या मॅच मध्ये आणि आता समीकरण अद्याप आपण पाहिलं तर भरपूर वेगळं पाहायला मिळतंय.
18 चेंडू 42 धावांची गरज होती असं समीकरण आहे आणि आता 12 चेंडू 36 धावांची गरज म्हणजे हे षटक अवघ्या 6 धावांचं होतं अनंत आंबीरचा. गोलंदाज संजय. यावेळेस आपण पाहतोय राईट आर्म राऊंड विकेटने हा बॉल पहिला चेंडूवाला डॉट. स्ट्रायकिंगला फलंदाज देवगणला पाहतोय देवगण डोंगरे आणि नॉन स्ट्रायकिंगला अनिकेत मात्रे. या बेसकोलच्या टप्प्याचा बॉल असून एक आपल्याला पाहायला मिळतं. संजयचा एक डॉट चेंडू इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे पूर्णपणे. राधाकृष्णही संघाचा विचार केला ना तर 2 सामने त्याने जिंकलेत सलग लागोपाठचे. कदाचित या मॅच वरती त्यांनी पकड जर मजबूत केली ना तर सलग लागोपाठचे 3 सामने ते इथे या लीग मध्ये विजय होणारा हा पहिला संघ ठरेल. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला अलंग कार्पेट. एक धाव तिथे मिळते देवगण डोंगरेला परंतु एका धावेने संघ पूर्णपणे अडचणीत असेल. नितेश कोंडिलकर राजेश कोंडिलकर जे टॉप ऑर्डर मधील फलंदाज बाद झाले. सुरुवात नितेशने भरपूर चांगली केली परंतु त्याला अपयश झालं. त्यानंतर साईनाथ साळकेला आपण पाहिलं एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून देखील आला परंतु आता पूर्णपणे संघ निराश असेल. याचं कारण की चांगली झालेली गोलंदाजी राधाकृष्ण 11 संघाची. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न अनिकेत मात्रेचा. चेंडू सरळ यावेळेस ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने टीपला गेला असेल आणि संपुष्टात आलाय फलंदाज अनिकेत मात्रेचा खेळ. धावांची गरज होती. समीकरण आपण पहिल्या बॉल पासून जर विचार केला ना तर 24 चेंडू 61 धावांची गरज होती. त्यानंतर आपण पाहिलं तर 18 चेंडू 42 धावांची गरज होती. 12 चेंडू 36 धावांची गरज होती आणि आता मात्र 8 चेंडू 35 धावांची गरज आहे. हे समीकरण हे इक्वेशन आहे या मॅचचं. प्रत्येक बॉलची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण जेणेकरून आमचे गुणसंख्या लेखक आमचे स्कोरर अत्यंत चांगली माहिती पुरवतात आणि आमचे ऑफिशियल अपडेटर जे आमचे रोशनजी फराड. यावेळेस इथे लाईन चांगली अप्रतिम बॉल अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे आणि यावेळेस मिस केलाय. डॉमिनेट करत असताना फलंदाज देवगण डोंगरेला आणि हा देखील चेंडू आलाय डॉट. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 35 धावांची गरज. 7 चेंडू 35 धावा. यावेळेस साईडला फटका चांगला आहे आणि रन्स मिळतात. यावेळेस 6 याच्यावरती मोहर लागली षटकाराची. देवगण डोंगरेच्या बॅटमधून येत आहेत यावेळेस फ्लाय टेस्ट षटकार. आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर समीकरण आता वेगळं पाहायला मिळते. 35 धावांची जिथे गरज होती ना जीवन छेडा तिथे मात्र षटकार आला आणि आता 6 चेंडू 29 धावांची गरज आहे. विष्णू शिंदेला तुम्ही पाहू शकाल कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर त्यांनी कमेंट दिली की 2 षटकार कोणताही फलंदाज खेचतोच परंतु इथे जर कदाचित या मॅच मध्ये निर्णयाक्षणी पाहायचे पंचांकडे. स्ट्रॉंग अपील फलंदाज होईल बाद. LBW फलंदाज बाद. बाद झाला लेग बिफोर विकेटच्या सह्याने. या दरम्यान सन्माननीय अविनाशजी कोंडिलकर यांना विनंती करेन आपण यायचं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. बघा नक्कीच राहुलजी 9 गावाची स्पर्धा आपण पाहतो ज्यामध्ये
दहिवली वराडे भोज बेलशील चाप्याची वाडी चिकणीची वाडी चिंचवली आणि धामणवाडी या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. आणि या गावातून कोणी ज्येष्ठ व्यक्तिमत्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आले असेल तर त्यांना विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये धावांची गरज होती ती म्हणजे 29. पहिल्या बॉलवरती आली विकेट त्यानंतर एक सिंगल. आता 4 चेंडू आणि 28 धावा. यावेळेस व्हेरिएशन गती थोडीशी कमी केली आहे. विष्णू शिंदे यांना माहिती आहे अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी आहे. राहुलने मगाशी उल्लेख केला यावेळेस आपण पाहिलं ना की 40+ खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते परंतु अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी आहे आणि खूप चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस विष्णू शिंदे सर. शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक. फलंदाज यावेळेस कदाचित सेल ड्रॉप झाली आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर शेवटचे काही चेंडू शिल्लक होते आणि तो देखील चेंडू डॉट आलाय. इथे अजय देवगण 11 या संघाने सामना गमावलाय आणि राधाकृष्णाई 11 हा संघ सलग लागोपाठचे 3 सामने त्यांनी जिंकलेत. की राधाकृष्ण 11 हा संघ डायरेक्ट क्वालिफाय झालाय. किशोर देशमुख आपण प्लीज संपर्क करा. राधाकृष्ण 11 हा संघ डायरेक्ट क्वालिफाय असेल ना.